ट्रान्सजेंडर म्हणजे नक्की काय? एखाद्या मुलीकडे बघितल्याच्या नंतर मी तिला ताईच म्हणणार आहे, किंवा पण एखाद्या मुलाकडे बघितल्याच्या नंतर मला काहीतरी वेगळं फील होत आहे. मग जर का मला असं वाटते की माझं शरीर पुरुषांचं जरी असेल पण मी मनाने जर एक स्त्री आहे, तर मला दुनिया जर ट्रान्सजेंडरचं म्हणजे किन्नर छक्का ह्या सगळ्या गोष्टी बोलत असेल, ठीक आहे, मी ते टाणे टोमणे सहन करेन. माझे आईवडील असून ते मला ना असं वाटायचं की अरे मम्मी पप्पा का आले. त्यावेळेस मी असा विचार करत होते की माऊ, जर तुला तुझ्या घरातल्या ॲक्सेप्ट करत नाही आहे तर तुला बाहेरची दुनिया कसे काय ॲक्सेप्ट करणार आहे. पण एक तो आक्रोश असतो ना, त्या आईला तिचं बाळ जपायचं होतं आणि मला माझं आयुष्य जगायचं होतं. मला हेही तितकंच माहिती होतं की इथून तू बाहेर पडल्याच्या नंतर तुझं कोणीच नाही आहे. लोकांचं घर होतं आणि काहीच नाही आहे, तुझ्या हातामध्ये फक्त 15 रुपये आहेत. त्या 15 रुपयामध्ये तुला पूर्ण आयुष्य जगायचं आहे. तर असं कधी प्रसंग आलेत का की मुलांकडून त्रास झाला वगैरे जेव्हा तुम्ही समाजात वावरताय? असं नाही झालेलं आहे की कोणी मला माऊ म्हटलेलं आहे आणि त्यांनी मला फ्लर्ट नाही केलेलं. माझ्या चेहऱ्यावरती चाकूनी असं ब्लेड जे असतं ना, त्याने सुद्धा असे हे करून घेतले की मला हा चेहरा नको. कोणी छक्का, गोड, मामू, बायला ह्या सगळ्या गोष्टी बरेच जणांकडून आपण ऐकतो की हा त्रास प्रत्येकाला आहे, प्रत्येक किन्नरांना आहे. मग ना त्यावेळेस मी खूप रडायचे. मी देवाला पण म्हणायचे की अरे तू मला असं का जन्म दिला आहेस, की ह्या सगळी जो तो येतोय ती माझी टिंगलटवाळी का करतंय. लिटरली मला मारण्याच्या सुद्धा धमक्या आलेल्या आहेत. जर का ह्या समाजातल्या माणसांनीच आमचा विरोध केला, ह्या समाजाच्या माणसांनीच आम्हाला असं काही ट्रीट केलं, तर आम्ही जाणार कुठे. मी तर म्हणते ना, तुमच्या घरामध्ये मला लादी कचऱ्यासाठी जरी तुम्ही मला घरात कामाला ठेवलात ना, तरीसुद्धा मी करेल. आत्ताच एक न्यूज बघितली की 24 ट्रान्सजेंडरनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. ते नक्की काय प्रकरण होतं? नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आपल्या मंचावर नेहमीच मी वेगवेगळे विषय घेऊन येत असते आणि असाच एक विषय आज मी मांडत आहे, ते म्हणजे ट्रान्सजेंडर कम्युनिटी, ज्याबद्दल आपल्या समाजात पहिल्यापासूनच कुतूहल आहे आणि त्यामुळेच खूप सारे गैरसमज आणि अफवा देखील आपल्या समाजात आहेत. आणि त्याच दूर करण्यासाठी आज आपल्यासोबत एक असे गेस्ट आहेत ज्यांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी ऑलरेडी खूप संघर्ष केलेला आहे आणि अजूनही त्यांचा तो संघर्ष सुरूच आहे. तर आपली संघर्ष कहाणी ऐकवण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माऊ पुजारी. तर त्यांचं आपल्या मंचावरती स्वागत करूयात. नमस्कार ताई, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू, थँक्स अ लॉट की तुम्ही सुद्धा इथे मला बोलावलात, आमंत्रित केलात या चर्चा क्षेत्रामध्ये. सो त्याबद्दल तुमचेही खूप धन्यवाद आणि सगळ्या प्रेक्षकांचे खूप धन्यवाद. ॲक्च्युली आज या मंचावरती मला माझ्याच मनात खूप सारे क्वेश्चन आहेत तुमच्या कम्युनिटीबद्दल आणि तेच सगळे मी विचारणार आहे आणि आय होप मला त्या सगळ्यांची उत्तरं देखील मिळतील तुमच्याकडून. नक्कीच. ओके, तर सगळ्यात आधी मला हे विचारायचं आहे की तुमचा जीवन प्रवास कसा सुरू झाला आणि तो आत्तापर्यंत कसा राहिलेला आहे? सो मी कोकणातली आहे, त्याच्यामुळे जन्म माझा कोकणातला आहे आणि म्हणजे म्हणतात ना की बालवाडी किंवा लहानपण ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कोकणातल्या आहेत. मी खेड कोंडिवली गावातली आहे. त्यानंतर मग पुढील जे पण जे काही शिक्षण वगैरे आहे ते माझं पहिलीचं शिक्षण हे ठाण्यामध्ये झालेलं आहे. जन्म तर मग असं बघायला गेला तर खूप छान पण होतं. आईवडिलांच्या सानिध्यामध्ये होते मी लहान असताना आणि त्याच्यानंतर हळूहळू मोठं झाल्याच्या नंतर माणसाला जसं कळतं की आपण स्टेप कुठपर्यंत वरती गेलो आहे आणि वरती गेल्याच्या नंतरचा जो संघर्ष आहे ते अनुभवलं. त्याच्यामुळे खूप मी डाऊन ते अर्थ असा माझा खूप आयुष्याचा संघर्ष आहे. शाळेमध्ये असताना रॅगिंग होणं, त्याच्यानंतर मग आत्ताच्या लाईफमध्ये असताना मला कोणीतरी चिडवणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप मी सहन करते आणि अजूनही सहन करत आली आहे, ते पण ह्या समाजामुळे. तुम्ही ट्रान्सजेंडर आहात हे कधी समजलं? खरं तर आपण सांगायला गेलं तर ट्रान्सजेंडर असणं हे कोणत्याही वयामध्ये असं एक लिमिटेशन्स वय नाही आहे की त्यावेळेस तर तुम्हाला ते कळणार. असं मी जेव्हा लहान होते त्यावेळेस मला अजूनही आठवतं आहे की माझा 2 नंबर भाऊ जो आहे तो जम्मू काश्मीरमधला त्याचा जन्म आहे. तर त्यामुळे त्याच्यानंतर माझे वडील आर्मी रिटायर्ड आहेत. सो आर्मीमध्ये असल्या कारणामुळे आम्ही जम्मूमध्ये पण माझं लहानपण गेलं आहे. जे प्ले ग्रुप आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, त्यावेळेस मी माझ्या ज्यावेळेस स्कूलमध्ये जायचे तेव्हा मला अजूनही आठवते की मी माझ्या ज्या टीचर होत्या त्या टीचरची सँडल आणि त्याच्यानंतर त्यांची ती ओढणी घेऊन मी स्कूलमध्ये फिरायचे. सो हे मला आठवते लहानपणाचं.
त्याच्यामुळे मी नेमकं असं सांगू शकत नाही, की मी कधी मला कळालं किंवा काय. पण हां, वयामध्ये जसं-जसं आपण शिक्षण घेतो त्याच्यानंतर हळू कळायला लागलं, की अरे मला एखाद्या मुलीकडे बघितल्याच्यानंतर मी तिला ताईच म्हणणार आहे किंवा पण एखाद्या मुलाकडे बघितल्याच्यानंतर मला काहीतरी वेगळं फील होतंय. सो असं म्हणजे लिमिटेशन असं टाईम पिरियड मी सांगू शकत नाही, की मला ह्या काळामध्ये कळालं, की मी अशी आहे म्हणून. पण ज्यावेळेस माझा जन्म झाला त्याच्यानंतर माझ्या आई-वडिलांना माहिती होतं, की मी कोण आहे. मग आई-वडिलांच्या रिॲक्शन काय होते? घरातून स्टार्टिंगला काहीच सपोर्ट नव्हता मला. मी माझ्या आई-वडिलांकडे असताना सुद्धा एका मुलीचं आयुष्य जगलेले आहे. म्हणजे मी आमच्या घरामध्ये 3 नंबर आहे. माझे 2 मोठे भाऊ आहेत. पण त्या 2 मोठ्या भावांना अलाउड होतं, की रात्री तुम्ही 10-11च्या नंतर जरी आलात तरी काही प्रॉब्लेम नाही. पण माझं आयुष्य लहानपणापासून तसं नाहीये. मी लहान होते त्यावेळेसच माझे स्कूल फ्रेंड वगैरे जास्त कोणी नव्हते. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस मी म्हणजे थोडंसं मला कळायला लागलं ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यानंतर माझे नॉर्मली स्कूल फ्रेंड्स होते, ज्यांना ते पण माझ्या भावांचे आणि माझे असे म्युच्युअल फ्रेंड होते माझ्या वर्गातले. त्यांच्याबरोबरच मी फक्त बोलायचे आणि कोणत्या मुलांबरोबर माझं जाणं-येणं नव्हतं. कधी मी बोलत नव्हते कोणत्या मुलांबरोबर. सो ही माझी लाईफ होती लहानपणी. त्याच्यामुळे जसं मी मुलीचं आयुष्य जगले लहानपणात, तर त्यावेळेस त्यांना म्हणजे माझ्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नव्हता आणि अजूनही नाहीये. पण म्हणतात ना, की थोडंसं वयामध्ये आल्याच्या नंतर मग माझ्या आई-वडिलांना कळत गेलं, की अरे कदाचित आपली माऊ आपल्यापासून लांब जाणार आहे. तर मग त्याच्यानंतर मग थोडासा माझ्या मम्मीचा आक्रोश होता, की "तू असं नको वागू, असं वाग" किंवा भावांचं असं म्हणणं होतं, की "अरे तू असं का चालतोयस?" म्हणजे माझ्या भावांचं पण असं म्हणणं का, की त्यांनाही त्यांचे मित्र बोलायचे, "अरे तुझा भाऊ तर मुलींसारखा चालतो रे, तुझा भाऊ तर असा आहे, तुझ्या भावाचा आवाज." आता माझा आवाज नॉर्मली म्हणजे मी आता म्हणेन ना, की आता खूप बदललेला आहे. रफ झालाय माझा आवाज आत्ताच्या ह्याच्यामध्ये. पण ज्यावेळेस मी लहान होते ना, तेव्हा ते लँडलाईन फोन चालायचे आपल्याकडे. तेव्हा माझी मम्मी हॉस्पिटलमध्ये कामाला होती आणि कधी माझ्या मम्मीला लेट झाल्याच्या नंतर मी फोन करायचे हॉस्पिटलमध्ये. तर की बाबा अशा-अशा मावशी आहेत का? माझी आई हॉस्पिटलमध्ये आयांचं काम करायची, मावशीचं काम करायची. तर म्हटलं अशी-अशी मावशी आहेत का? तर मग तिकडून बोलायच्या, "अहो मावशी तुमच्या मुलीचा फोन आलाय." मग माझी मम्मी म्हणायची, "अगं ती माझी मुलगी नाही, माझा मुलगा आहे." त्याचा आवाजच तसा आहे. म्हणजे तसा होता माझा आवाज. जे म्हणतात ना आपल्या बॉडीमधले हार्मोन्स जे चेंज होतात, हार्मोन्सच्या नुसार आपले आवाज चेंज होणं या सगळ्या गोष्टी चेंज होत राहतात. सो मग माझ्या भावाचे जे मित्र आहेत ते बोलायचे, की "अरे तुझा भाऊ मुलींसारखा बोलतो." ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे माझ्या भावांना टॉर्चर केलं जायचं. मग त्याच्यानंतर तो आक्रोश माझे भाऊ माझ्यावरती काढायचे, की "अरे तू नीट बोल ना, तुला कळत नाही का? अरे तू मुलगा आहेस ना, मुलांसारखं राहा." सो असं लाईफ होती माझी ज्यावेळेस माझ्या घरात मग स्टार्टिंगला अशी माझी लाईफ होती. थोडंफार टॉर्चर करायचे. टॉर्चर म्हणजे असं नाही, की मी एकदमच वेगळ्या इंटेन्शननी माझा लाईफचा विचार करू. पण मग घरातून ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होता मला. त्याच्यामुळे सपोर्ट असा माझ्या फॅमिलीतून पण मला स्टार्टिंगला नव्हता. नंतर मला सपोर्ट दिला. स्कूल आणि कॉलेज लाईफ कशी होती? माझं एज्युकेशन खरं तर झालंय ॲज अ मेकॅनिकल डिप्लोमा सेकंड इयर फेल आहे मी. आणि मी म्हणजे सगळीकडे मला जर कोणीही विचारलं नॉर्मली माणसांनी तरी पण मी हे सांगते, की मी सेकंड इयर फेल आहे. सो माणसं मला असं आवर्जून विचारतात, की "ताई तू असं फेल आहे हे का सांगतेस?" तर त्याच्यामागे उद्दिष्ट हे आहे ना, की ज्यावेळेस मी कॉलेजला होते, तर कॉलेजमध्ये रॅगिंग झालेल्या आहेत माझ्याबरोबर. त्याच्यानंतर मी म्हणजे कॉलेजच्या आधी पण मी माझगाव डॉकमध्ये मुंबईमध्ये माझगाव डॉक आहे. तर त्या माझगाव डॉकमध्ये मी अप्रेंटिसशिप करत होती. तिथे अप्रेंटिसशिप करत असताना मला तिथे सुद्धा रॅगिंग केली गेली माझ्याबरोबर. म्हणजे रॅगिंग इट मीन्स असं होतं, की तिकडे ना बॉयलर सूट देतात घालण्यासाठी. ज्यावेळेस तो मी बॉयलर सूट घालायचे ना, त्यावेळेस नॉर्मली आपण जे घरातून कपडे घालून जातो, तर ते तिथे चेंज करावे लागायचे. म्हणजे ते कपडे काढून नंतर मग आपण ते कपडे त्यांचे जे बॉयलर सूट आहे ते आपण घालणार. व्हायचं असं, की कोणी तर कोणी आता माझं चालणं, वागणं, बोलणं असं असल्या कारणामुळे एखादा मुलगा पटकन कोणीतरी शर्टच घेऊन पळणार, कोणी माझे जीन्स घेऊन पळणार, कोणी माझे शूज घेऊन पळणार. ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या. मग ना त्यावेळेस मी खूप रडायचे. मी देवाला पण म्हणायचे, की "अरे तू मला असा का जन्म दिलायस? की ह्या सगळी जो तो येतोय ती माझी टिंगल-टवाळी का करतोय? मला ह्या गोष्टी नाही सहन होत आहेत."
त्याच्यामुळे माझगाव डॉकमध्ये सकाळी 7 वाजता आम्हाला एंट्री असायची. म्हणजे 7 वाजता लास्ट तुमचं पंचिंगचं टायमिंग असायचं. 7च्या नंतर 7:30 वाजेपर्यंत प्रत्येकजण कपडे वगैरे चेंज करायचं. मला त्रास नको व्हायला, मला कोणी टॉर्चर नको करायला किंवा माझी मस्करी नको करायला म्हणून मी सकाळी घरातून 4 वाजता निघायची पहिल्या ट्रेनने. तेव्हा मी राहायला विक्रोळीला होते. विक्रोळीवरून मग मी नंतर माझगाव डॉकला जायचे. त्याच्यानंतर सकाळी 5:30-6 वाजता मी माझगाव डॉकमध्ये एंटर करायचे आणि सकाळ माझे कपडे वगैरे चेंज करून मी बसून घ्यायचे. मग त्याच्यानंतर मग बाकीचे जे मित्रमंडळी होते ती लोक यायचे आणि त्याच्यानंतर मग ती लोक त्यांचं कपडे वगैरे चेंज करायचे. म्हणजे मला असं वाटायचं ना की ठीक आहे, माझा प्रॉब्लेम आहे ना कपडे चेंज होताना, म्हणजे मला चिडवलं जातंय की ह्या सगळ्या गोष्टी. मला ते अप्रेंटिसशिप पूर्ण करायची होती. मी प्रयत्न करत होती. पण सकाळी 4 वाजता आपण घरातून बाहेर निघाल्याच्या नंतर संध्याकाळी 5-6 वाजता येणं, त्याच्यानंतर आपल्या दिवसभराची जी पण काही कामं असतील ते करणं आणि कंटिन्यू ह्या सगळ्या गोष्टी नाही जमल्या मला. त्याच्यामुळे मग माझगाव डॉकमध्ये अप्रेंटिसशिप मी अर्ध्यात सोडली. मग म्हटलं आपल्याला शिकायचं आहे, त्याच्यामुळे मग मी मेकॅनिकल डिप्लोमामध्ये साबुद्दीन सिद्दीकी कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं मुंबईला. नाईट कॉलेज होतं ते. पण मग तिथे पण रॅगिंग झाली. त्याच्यानंतर मग मी कानाला खडा लावला. मी असं म्हटलं की ठीक आहे, आयुष्यामध्ये पहिल्यांदा फेल मी झाली होती. मग मी विचार केला की ठीक आहे, आता शिक्षण बंद. त्यानंतर मग मी माझे बिझनेस स्टार्ट केले आणि नंतर मग मी बिझनेस करत होते. आता ट्रान्सजेंडर म्हणजे नक्की काय? म्हणजे त्याच्यामध्ये आता ट्रान्स वुमन, ट्रान्स मेन हे पण खूप सारे ऐकले, तर ते नक्की काय? ट्रान्सजेंडर म्हणजे असं आहे ना की ज्यावेळेस आपण जी आपली देवाने दिलेली बॉडी आहे किंवा तुम्ही जन्म ज्या बॉडीमध्ये तुमचा झाला आहे त्याच्या ऑपोजिट तुम्ही जे जेंडर सेक्स चेंज ऑपरेशन करताय, सर्जरी करताय, त्यांना ट्रान्सजेंडर आपण म्हणू शकतो. मग कंपल्सरी ट्रान्सजेंडरमध्ये सर्जरी होतेच का? असं काही नाही आहे की सर्जरी झालीच पाहिजे. तुम्ही कम्फर्टेबल तुम्ही ज्या गोष्टींमध्ये आहात तुम्ही ती गोष्ट करणार आहात. जर का मला माझी बॉडी आहे तशीच ठेवायची आहे आणि मला साडी जर घालायची आहे तर ती मग त्यांना आपण क्रॉस ड्रेसरमध्ये आपण समजतो, अशी गोष्ट आहे. ट्रान्सजेंडर म्हणजे ते त्या शब्दामध्येच अर्थ आहे ना की आपण जेंडर ट्रान्सलेट करतोय ना. सो त्याच्यामुळे ट्रान्सजेंडर ह्या शब्दाचा असा अर्थ आहे की एखाद्या मुलापासून किंवा एखाद्या स्त्रीपासून तुम्ही तुमचं जेंडर चेंज करताय. म्हणजे मी जर मुलगा आहे तर माझं जेंडर एखाद्या स्त्रीमध्ये करते किंवा एखादी स्त्री आहे ती तिचं जेंडर एखाद्या मुलामध्ये करते. ऑपोजिट जेंडर आपण करतोय, त्याला आपण म्हणतो ट्रान्सजेंडर. आता आम्ही ट्रान्सजेंडर आहोत म्हणजे कसं आहे, मला माहिती आहे की मी लहानपणापासून मी एक मुलींसारखी राहते किंवा मी एक किन्नर आहे. मी स्वतःला किन्नर म्हणते है ना. सो मी ट्रान्सजेंडर पण किन्नरांमध्ये येतात आणि किन्नर पण ट्रान्सजेंडरमध्ये येतात. घरचे सपोर्टिव्ह होते त्याला? नाही, त्यासाठी मी घरातून पळाली होते. वयाच्या कितव्या वर्षी? वयाच्या मी एक 17-18व्या वर्षी पळाली असेल घरातून. आणि पळून कुठे गेलात? ज्यावेळेस मी स्टार्टिंगला पळाले तेव्हा माझी एक मैत्रीण होती. म्हणजे काय होतं की आम्ही कल्याणला राहायला आहोत. कल्याणला राहायला असल्या कारणामुळे तिथे तो आमचा 1 BHKचा फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये मी एकटी राहायची. मला आजही सवय आहे, मला जास्त माणसं असतील ना त्या वर्दळीमध्ये राहण्याची बिलकुल सवय नाही. एकलकोंडा स्वभाव आहे माझा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना की ठीक आहे बाबा, एक 10-15 मिनिटं मी राहील, पण मला ना एक काही काळानंतर असं वाटतं की नाही माऊ, हे सगळ्या गोष्टीतून निघ आणि तू पहिली एकटी हो. मला स्वतःमध्ये गुंतायला फार आवडतं. त्याच्यामुळे मी घरी एकटी होते. माझे आई बाबा ठाण्याला राहायचे माझ्या मोठ्या दादाकडे, कारण की दादाला छोटा बेबी झाला होता आणि त्याच्यामुळे त्या बेबीकडे सांभाळण्यासाठी माझी मम्मी वगैरे होती आणि ऑफिसेस वगैरे जवळ होते माझ्या पप्पांना वगैरे. तर त्यामुळे मग ती लोक सगळे ठाण्याला राहायचे आणि मी कल्याणला एकटी राहायचे. आणि तिथून जे माझा प्रवास स्टार्ट झाला एकटेपणाचा, आणि आमच्या फ्लोअरमध्ये कोणीच नव्हतं राहत, मी एकटीच राहायचे. दिवसभर माझा दरवाजा बंद असायचा फ्लॅटचा आणि बेडरूममध्ये मी दिवसभर असायचे. एकटेपणाचा जो प्रवास तिथून जो स्टार्ट झाला, त्याच्यानंतर मग काही वर्षांनी माझे मम्मी पप्पा तिथे आले. आल्याच्या नंतर शेवटी माझे आई वडील असून ते मला ना असं वाटायचं की मम्मी पप्पा का आले, मला एकटीला राहायचंय. सो मग त्यावेळेस थोडीशी केस माझी मोठी झाले होते आणि माझी मम्मीनी असं सांगितलं होतं घरी आल्याच्या नंतर की केस काप ना, एवढी का केस वाढवलीस. तर मी म्हटलं नाही, मला केस वाढवायचे. तर माझी मम्मीचं ऑलरेडी माझं चालणं वागणं बोलणं ही मुलींसारखं आहे. केस वाढवल्याच्या नंतर
माझं म्हणजे आजूबाजूचा समाज काय बोलेल ह्या समाजाच्या भीतीने माझी मम्मी म्हणते की नाही केस काप. मी म्हटलं हा आज कापेन उद्या कापेन असं करून करून आठवडा गेला आणि एक दिवस संडे होता 2 मार्च अजूनही मला तारीख आठवते. 3 मार्चला महाशिवरात्र होती आणि 2 मार्चला मम्मीने मला सांगितलं की उद्या सण आहे त्याच्यामुळे तू आजच केस कापायचे आहेत आणि संडे होता आय थिंक सो त्यावेळेस. तर मी म्हटलं नाही मी आज नाही केस कापणार. नाही तू आजच केस कापणार. मी म्हटलं नाही मी आज केस कापणारच नाही. त्याच्यावरून माझं आणि मम्मीचं थोडंसं तू मे होत होतं आणि माझे पप्पा जस्ट न्यूजपेपर वाचत होते आणि त्यांनी एवढं काही लक्ष नाही दिलं या सगळ्या गोष्टींकडे. कारण की त्यांनाही माहिती होतं मम्मी जे म्हणते म्हणजे माझी आई जे म्हणत होती ती योग्य बोलतेय. एका मुलासाठी केस वाढवणं माझ्यासाठी ते घरी असताना केस वाढवणं हे चांगलं नव्हतं. कारण की समाज काय बोलेल. समाज बोलल्याच्या नंतर ऑब्व्हियसली त्यांना ते मनाला वाईट वाटणार की आमच्या मुलाला बोलतायत. त्यामुळे मग माझ्या मम्मीचा तो आक्रोश होता की नाही तू केस काप. नाही म्हटलं तर माझ्या मम्मीने 2-3 मला कानाखाली मारून दिली. मारल्याच्या नंतर मी बेडरूममध्ये गेले आणि माझ्या मम्मीने किचनमध्ये जाऊन पलेता जो असतो चपाती गरम करतात तो गॅसवरती ठेवला. गॅसवरती ठेवल्याच्या नंतर माझ्या मम्मीने मला हाक मारली. ती माझ्या मम्मीने मला एक शेवटची हाक त्या जेंडरमध्ये असताना मारलेली. मी गेले आणि माझ्या मम्मीने तो पलेता घेतला आणि तो पलेता असा माझ्या इथे फेसच्या इथे होता आणि माझ्या मम्मीने मला सांगितलं केस कापणार आहेस की नाही. त्यावेळेस मी असा विचार करत होते की माऊ जर तुला तुझ्या घरातल्या ऍक्सेप्ट करत नाहीये तर तुला बाहेरची दुनिया कसे काय ऍक्सेप्ट करणार आहे. नाही करणार तुला ही दुनिया ऍक्सेप्ट. तू तुझ्या माणसांमध्ये जेव्हा जाशील ना तेव्हाच तू तुझ्या मनासारखं आयुष्य जगू शकतील. माझी ह्याच्यामध्ये चूक नाहीये. मी जन्म जरी एक मुलगा म्हणून जन्मले जरी एका मुलगा म्हणून असेल ना तरी माझ्या फिलिंग्स माझ्या मनामध्ये एक स्त्री होती. तुम्हाला तेही माहिती असेल आपली एक डिक्शनरी आहे वर्ल्डची. त्या वर्ल्डच्या डिक्शनरीमध्ये असं महिलांची उपमा अशी लिहिलेली आहे की जी शरीराने पुरुष असेल आणि जी मनाने पुरुष असेल अशी व्यक्ती महिला आहे. मग ती कोणी असू दे व्यक्ती. मग जर का मला असं वाटते की माझं शरीर पुरुषांचं जरी असेल पण मी मनाने जर एक स्त्री आहे तर मला दुनिया जर ट्रान्सजेंडरचं म्हणजे किन्नर छक्का ह्या सगळ्या गोष्टी बोलत असेल ठीक आहे मी ते टाणे टोमणे सहन करेन पण मी माझ्या मनाचं आयुष्य जगेन. ज्यावेळेस तो पलेता माझ्या इथे होता तेव्हा मी असं विचार केलं की माऊ बस झालं. तुला केस कापावीच लागणार आहेत आणि तुला हे आयुष्य पुन्हा तेच टॉर्चर पुन्हा मन मारून जगणं ह्या सगळ्या गोष्टी तुला जगायच्याच आहेत. रागाच्या भरामध्ये मी म्हटले की आता मला माहिती होतं जर पलेता गरम आहे तो ऑब्व्हियसली जर मला लागला तर माझा चेहरा विद्रूप होणार आहे आणि मला माहिती होतं माझी मम्मी ती गोष्ट नाही करणार. पण एक तो आक्रोश असतो ना त्या आईला तिचं बाळ जपायचं होतं आणि मला माझं आयुष्य जगायचं होतं. तर मग मम्मी मी म्हटली हा ठीक आहे मी कापते म्हणून केस. तिथून मग मी बेडरूममध्ये गेले जोरजोरात फणीने केस विंचरले. असा नॉर्मली छोटा आंबेडा यायचा त्याने तो आंबेडा घातला आणि एक मला अजूनही आठवतं ब्राऊन कलरची स्ट्रेचेबल टाईप अशी काहीतरी एक पॅन्ट होती. पोलिसांच्या खाकीचा जो कलर असतो ना त्या टाईपमध्ये आणि ब्लू कलरचा शर्ट होता एकदम ट्रान्सपरंट टाईप. तेव्हा माझे कपडे पण युनिक असायचे म्हणजे इथून थोडासा असा व्ही किंवा त्याची कॉलर नेक वेगळी असायची. तर मी तो ब्लू कलरचा शर्ट घातला आणि त्यानंतर मग मी निघाले. निघता माझ्याकडे एक छोटी मला बॅग वापरायची पर्स छोटीशी अशी वापरायची सवय होती. तर मी ती पर्स घेतली आणि मी निघाले. तर माझी मम्मी मला म्हटली पण की तू केस कापायला चाललायस ना मग तू हे कपडे का घातलीस. तर मी म्हटलं मला माझे हे कपडे मला धुवायचे म्हणून मी निघाले म्हणून. आणि बॅगेमध्ये माझ्याकडे अवघे 30 रुपये होते. तर आता म्हटलं ठीक आहे आयुष्य जर जगायचं आहे तर आपण काहीतरी केलंच पाहिजे. ती बॅग घेतली आणि जसं की आपण घरातून बाहेर जाताना मला माहिती होतं की मी हे घर पुन्हा बघणार नाहीये काहीही झालं तरी. कारण की ह्या घरात मी अशी वागते तर मला ते सपोर्ट नाही करत आहेत. त्याच्यामुळे हे घर जर मला ऍक्सेप्ट नाही करत आहेत मी त्या घराकडे पूर्ण बघितलं की ह्या घरामध्ये माझं म्हणजे लहानपण गेलंय म्हणा किंवा या घरामध्ये मी राहिलेली आहे. मला हेही तितकंच माहिती होतं की इथून तू बाहेर पडल्याच्या नंतर
तुझं कोणीच नाही आहे. इथून बाहेर पडल्याच्या नंतर तुझी शोधाशोध होणार आहे, पोलीस लोक तुला विचारणार आहेत, त्यांना तुला उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे, मी सगळ्या गोष्टींना सहमत होते. त्यानंतर मग मी घराच्या बाहेर निघाले. अक्षरशः घरातून बाहेर जाताना प्रत्येक भिंतीला मी अशी टच करत जात होती की हा, हे माझं आता मी म्हणजे ही लाईफ मी पुन्हा जगणार नाहीये. घराच्या बाहेर गेले आणि जाता जाता संडे होतं त्यावेळेस, त्यावर माझ्या मम्मीने 500 रुपये दिले होते मला. मला म्हणे, हे घे 500 रुपये, येताना चिकन घेऊन ये. तर मी म्हटलं की मला लेट होणार आहे, मी काय आणणार नाही. बरं ठीक आहे, तू संध्याकाळी पण येशील, पण तू हे 500 रुपये घ्यायचे, म्हणजे तू चिकन घेऊन ये. तेव्हा मी गेले मी ती 500ची नोट घेतली. मी सडनली तेवढ्या ह्याच्यात पण हे विचार केला होता की अरे माऊ, ही नोट आहे ना, एक लक्ष्मी आहे समज, ही तुझी आठवण आहे शेवटची, ही खर्च करायची नाही आपल्याला. मग ती घेतली, बॅगेत टाकली. हळूहळू चालत जिन्यांवरनं मी जेव्हा चालत येत होती, तेव्हा सुद्धा त्या स्टेअरकेसच्या बाजूला जी भिंत असते त्याला सुद्धा मी स्पर्श करतच येत होती, कारण की माऊ, हे आयुष्य तुझं पुन्हा नाहीये. आले बस स्टँडच्या इथे, म्हणजे ऑटो स्टँड आहे तिथे, ऑटो स्टँडच्या इथे मला आमच्या तिथे असं होतं की समोर इथे ऑटो स्टँड आहे, बॅक साईडला सलून, मी मध्ये उभी होती. मी त्यावेळेस माझ्या गुरूंना फोन केला की गुरु, माझ्या घरातून मला असा असा त्रास आहे आणि मी तुमच्याकडे येते. त्यावेळेस सुद्धा माझ्या गुरूंनी मला असं सांगितलं, बाळा, त्रास आहे, सहन कर, पण तू तुझ्या घरी राहा. आई वडील पुन्हा मिळत नाहीत, आई वडील लवकर आपल्याला ॲक्सेप्ट करत नाहीत, आई वडिलांची माया मिळत नाहीये. पण मी जर तुला ते सहन होतंय बाळा, तिथेच राहा, समजून घ्या आई वडिलांना, काप केस, काय होतंय. पण मला ना ते असं झालं होतं की मला ते भावांचे मित्र भावांना बोलणं, भाऊ मला घरी येऊन बोलणं, आई वडिलांना कोणीतरी बोलणं, माझ्या आवाजावरनं कोणीतरी टिंगलटवाळ्या करणं, त्याच्यानंतर माझं हे रस्त्याने येता जाता मला कोणीतरी छेडणं सहन होत नव्हतं. 5 मिनिटं तो फोन मी बंद केला, उभी राहिले. मी मनातच विचार केला, माऊ, पुढे पाऊल टाकशील तर ऑटोमध्ये बसल्यावर तुझं नवीन आयुष्य चालू होणार आहे. तू मागे जर सलूनमध्ये बसलीस तर तुझं जुनं आयुष्य तुलाही जगायचं आहे. आता तू विचार कर की तुला काय करायचंय. 5-10 मिनिटं थांबले. नंतर मी म्हटलं, ठीक आहे, चला एकदा पुन्हा मी माझ्या मम्मीला समजवण्याचा प्रयत्न करते. फोन ऑन केला, मम्मीला फोन केला, मम्मी, मी केस नाही कापत आहे, बट तू जे मला काम सांगितलेस ते मी काम करून घरी येते. तर मम्मीचं माझं त्यावेळेस असं म्हणणं होतं की केस न कापता जर घरी आलास तुझ्या तांगड्या तोडेल. आता म्हटलं, हे मला त्यावेळेस असं रिअलाइज झालं की माझी मम्मी समजण्याच्या पलीकडे, कारण की तिलाही माहिती होतं केस जर ह्यानी जर केस वाढवली तर ही त्या जेंडरला जवळ करणार आहे, लोक आम्हाला बोलणार आहेत आणि ते सहन होणार नाहीये. त्यानंतर मग मी तो असा मम्मीचा फोन ठेवून दिला. त्यानंतर मग मी मनात पुन्हा विचार केला, माऊ, जे पण होईल समुद्रात उडी मारून बघ, पोहता आलं तर आयुष्य, जर नाही आलं तर मेलो. तर मग मी त्या ऑटोमध्ये बसले तेव्हा पण मी माझ्या मम्मीला, मला एक आयडिया आली होती त्यावेळेस, कारण की विक्रोळीला आमचा मामा माझा शिफ्ट होणार होता, त्याच्यामुळे त्याच्या रूमला कलर मारायचं काम चाललं होतं. आता मला तर त्या कलर मधलं काही येत नाही, पण तरी सुद्धा माझ्या मम्मीला मी असं म्हटलं की मम्मी, मी ना मामाकडे जाते, तुझा थोडासा राग आहे, तो राग शांत होऊ दे, मग मी घरी येईन, पण मी केस नाही कापणार. मी म्हटलं ठीक आहे. मम्मी म्हटली, नाही असं नाही चालणार, तुला केस कापूनच ये, तू आठवड्यानी ये घरी, केस कापूनच ये. तर मला एवढं नंतर मग रिअलाइज झालं की नाही होणार आहे. त्यावेळेस मी मम्मीला पण म्हटली, मम्मी, मला माहिती आहे की तू रागामध्ये या सगळ्या गोष्टी बोलतेस, एक काम करू आपण, मी निघून जाते म्हणून. माझ्या मम्मीला असं वाटलं होतं की जस्ट मी कुठल्या तरी नॉर्मल मित्रमंडळींकडे जाईल म्हणून. मम्मी म्हटली, हा, मला माहिती आहे तू कुठे जाणार आहेस आणि तुझी ओळख कुठपर्यंत आहे, पोहोच कुठपर्यंत आहे. सो माझ्या मम्मीला वाटलं की माझे जे स्कूल फ्रेंड आहेत ते माझ्या भावांना ओळखतात, तर मी त्यांच्याकडे जाते का काय, म्हणजे त्यांना माझे दुःख सांगण्यासाठी. तर मग तसं मी काही केलंच नाही. आणि त्याच्यानंतर मग मी शेवटचं मम्मीशी बोलली, फोन स्विच ऑफ केला. कल्याण स्टेशनला पोहोचले. हार्डली 15 रुपये शेअरिंग ऑटो होती. कल्याण स्टेशनवरनं माझा एक मित्र आहे,
त्याच्याकडे गेले. आता त्याच्याकडे गेल्याच्यानंतर माझे फॅमिली मेंबर्स त्यालाही ओळखत होते. त्याच्यामुळे त्याच्या घरी माझे मम्मी-पप्पा येतील म्हणून माझी एक मैत्रीण होती त्याच्या घराच्या बाजूलाच. त्या मैत्रिणीकडे मी राहिले. राहिल्याच्या नंतर दिवस काहीच वाटलं नाही मला. मला फक्त एवढं माहिती होतं, की माझे फॅमिली मेंबर्स माझा शोध करायला चालू झालाय. सगळीकडे शोधतायत, सगळ्यांना फोन करतायत. कारण की संध्याकाळ झाली. माझ्या आईला असं वाटलं होतं, की थोडीशी रागात असल्याच्या नंतर मग येईल तो शांत झाल्यावरती. पण मी संध्याकाळपर्यंत पण आलेच नाही. काही नाही वाटलं दिवसभर. पण ज्यावेळेस मी रात्रीची एक तर झोप लागत नव्हती. एक तर आपण नवीन जागेमध्ये. काहीच नाहीये ना माझ्या हातामध्ये. फक्त मोजून ₹15 माझ्या हातामध्ये राहिले होते. आयुष्यामध्ये ते जे कपडे घातले होते ते कपडे, ते ₹15 आणि त्या ₹15त रात्रभर झोप नाही लागली. म्हणजे मी प्रयत्न केला झोपायचा. झोपले घरामध्ये. रात्री 2:30-3 वाजता काहीतरी झोपले कारण की स्ट्रेस होता खूप आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे. पण त्याच्यानंतर मग मी जेव्हा सकाळी उठले ना, तेव्हा मला ती एक सवय होती, की आपलं घर असतं. तर त्यावेळेस ते असं झालं ना, की ते माझं घर नव्हतं ते. लोकांचं घर होतं आणि काहीच नाहीये. तुझ्या हातामध्ये फक्त ₹15 आहेत. त्या ₹15 तुला पूर्ण आयुष्य जगायचं आहे. सपोर्टला कोण नाही तुला. आणि मग झालं असं मी सकाळी ज्यावेळेस उठल्याच्या नंतर मी असं रिअलाईज केलं, की माऊ हे तुझं घर नाहीये. पण नंतर मी हा पण विचार केला, की माऊ तू समुद्रात उडी मारलीस. थोडंसं तुला डीप जावं लागेल कारण की तुला पोहता येत नाही. डीप गेले असं समज आणि तू हे आयुष्य जग. काय करू म्हणून त्याच्यानंतर जस्ट होळी होती. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र होती. महाशिवरात्रीच्या दिवशी मी वडाळ्याला एक शंकराचं मंदिर आहे. तिकडे माझी एक मैत्रिणी मी तिला फोन केला अननोन नंबरनी आणि तिला म्हटलं, "अगं मी येते तिकडे. मला फक्त आहे ना आज थोडंसं देवाचं दर्शन करू दे." माझ्या घरी आणि मला सवय होती. मी लहानपणापासून देवाची पूजापाठ करायची. त्याच्यामुळे जो घरामध्ये आमचं देवघर होतं ना, त्या देवघरामध्ये कोणत्या देवाला काय करायचं, काय नाही हे सगळं मी करायचे. कोणत्या देवाला कोणते कपडे घालायचे म्हणजे माझ्याकडे काळूबाईची मूर्ती होती म्हणजे अजूनही आहे ती. तर त्या देवीला काय साडी नेसवायची, काय नाही माझ्या फॅमिलीत कोणाला येत नव्हतं. हे सगळं मला यायचं. आणि त्यावेळेस मी एक भावनिक असल्यासारखी होती, की मला आज महाशिवरात्री आणि पूजा करता येणार नाही घरी. ठीक आहे. मग मी दुसऱ्या दिवशी मंदिरात गेले, पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर तिचं माझं जस्ट असं बोलणं झालं आणि बोलणं झाल्याच्या नंतर मग होळी चालू होती आणि तुम्हालाही माहिती आहे, किन्नर कम्युनिटी होळी मागते. मग काय करायचं? आणि ऑलरेडी माझ्याकडे माझ्या साड्या वगैरे होत्या. कारण की मी लावणी करायचे आधी. सो लावणी करत असताना मी त्या कलेमध्ये सुद्धा मी स्वतःला जगून घेण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळानंतर त्या लावणीचा शो मी बंद केला. मला असं वाटलं की नको आता माऊ बस, नको लावणी वगैरे. दुसरं काहीतरी करूया आपण. आणि त्यावेळेस जे गाणी डेग असायचं नाही का ते डीजेचे वगैरे, डीजेच्या आधी ते एक स्पीकरवरती ते गाणी लावण्या चालू व्हायच्या ऑर्केस्ट्रा टाईप आणि त्याच्यावरती आपण लावणी करायची. ₹200 मध्ये तुम्हाला 2 लावण्या परफॉर्म करायच्या होत्या आणि काहीतरी ₹500 मध्ये काहीतरी 6-7 लावणी अशा करायच्या होत्या. त्यावेळेस ते मी करायचे. पण नंतर मी ते बंद केलं आणि त्यानंतर मी करू काय म्हणून मग ज्यावेळेस तो होळीचा वेळ होता, त्या होळीच्या वेळेस मी असा विचार केला, माझी मैत्रीण म्हटली, "ठीक आहे, चल आता होळी आहे, होळी मागायला चल." मी घाबरत होती, की ती मैत्रीण पण ट्रान्सजेंडर होती. ती मैत्रीण पण ट्रान्सजेंडरच होती. पण नंतर मला असं रिअलाईज झालं, की मी तर माऊ मुंबईमध्ये आहे. माझे फॅमिली मेंबर्स मुंबईमध्ये आहेत. मला जर कोणी बघितलं तर काय होईल? मला मारून टाकतील. कारण की तेवढा आक्रोश होता माझ्या फॅमिलीचा. त्यांना त्यांचं मूल पाहिजे होतं आणि मला माझी लाईफ हवी होती. मगाशी पण बोलले. त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते आणि माझं आयुष्य जगण्यासाठी मी माझे प्रयत्न करत होते. आणि साडी होती माझ्याकडे त्यामुळे ती वेअर केली आणि मी दुसऱ्या दिवशी गेले आणि मी होळी मागत होते. होळीची बधाई म्हणजे आमच्या मुंबईमध्ये होळी मागितल्या जातात. नेक मागितला जातो आपण दुकानामध्ये जाऊन आणि त्यानंतर मी नेक मागत होती. 2 दिवस मी ते होळीचे पैसे मागितले. 2 दिवसामध्ये मला ₹800 आले होते. आता ते ₹800 मी घेतले. ही माझी पहिली कमाई आहे म्हटलं. ₹800 आले आणि तितक्यात मला गुरूंना म्हणजे माझ्या गुरूंनाही असं गुरूंपर्यंत फोन गेले, की अशी व्यक्ती तुमच्याकडे आली आहे का? तर मग नाही म्हटले, नाही आलीत. कारण की पण मला फोन आला होता, असं माझ्या गुरूंनी सांगितलं माझ्या घरी.
आणि फोन स्विच ऑफ आहे. तर मग त्याच्यानंतर मी गुरूंशी पण काही कॉन्टॅक्ट केला नाही. मी जशी पळाली तशी माझ्या मैत्रिणीकडे राहिले आणि त्याच्यानंतर मग मी ते मागत होती, होळी वगैरे मागितले. ₹800 जमा केले 2 दिवस म्हणजे काहीतरी पहिल्या दिवशी 350 काहीतरी रुपये मिळाले होते आणि दुसऱ्या दिवशी 450 समथिंग असं काहीतरी, असे टोटल 800 ₹850 रुपये माझ्याकडे होते. मग तिथून माझे गुरु नाशिकला होते. मी किन्नर आखाडा महामंडलेश्वर श्री 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 1008 डॉक्टर पायलनंद गिरी यांची मी शिष्य आहे. तर ते नाशिकमध्ये राहतात. तर मग मी तिथून नाशिकला गेले. नाशिकला गेल्याच्या नंतर रात्रीचे मला पोहोचेपर्यंत 11:30 पावणे 12 वाजले असतील. सो मी नाशिकला पोहोचल्याच्या नंतर आहे ना, गुरूंनी ज्यावेळेस मला त्यांच्यावरती ट्रस्ट, की हे मला माझं आयुष्य जगून देतील, हे माझे सगळं आहेत, आता ह्याच्यापुढे हेच माझे सगळे, मी अशा इंटेन्शनमध्ये त्यांच्याकडे गेले आणि गुरु माझ्या घराच्या बाहेरच बसल्या होत्या आणि बसल्या बसल्या मी बॅग होती माझ्याकडे, मी तेच पुन्हा ते जुने कपडे घातले, ती बॅग घातली आणि त्यानंतर मी पोहोचल्याच्या नंतर गुरूंनी मला असं म्हटलं, थांब इथेच. सो मी म्हटलं, असं का बोलतायत, मी एवढे आता प्रॉब्लेममध्ये ना, मला ॲटलिस्ट त्यांनी घरात तरी घेतलं पाहिजे, नंतर मला विचारलं पाहिजे ना, जे पण काही क्वेश्चन्स आन्सर प्रश्न उत्तरं जे पण काही असतील ती. नाही, त्यांनी मला तिथेच विचारल्याच्या नंतर मला त्यांनी असं सांगितलं की घरी माहिती आहे का तुझ्या, तू इथे आली आहेस? मी म्हटलं, नाही माहिती. का नाही माहिती? तू घरी का नाही फोन केले? मी म्हटलं, माझे घरातले मला माझं हे आयुष्य जगून देणार नाहीत आणि मला माझं हेच आयुष्य जगायचं आहे. त्यावेळेसही गुरूंनी मला खूप समजवलं, नको बाळा, मी तुझ्या घरी समजवते की थोडे दिवस माझ्याकडे राहू द्या, आठवड्याभर नंतर म्हणजे नाही केस कापणार तुझे, असं तसं. मी म्हटलं, नाही गुरु, माझे मम्मी पप्पा नाही ऐकत आहेत. तर मग ठीक आहे म्हणे, चालेल, काही हरकत नाही, मी एक फोन करते, तुझ्या घरातल्यांचे नंबर दे. मी माझ्या वडिलांचा नंबर त्यांना दिला. वडिलांचा नंबर दिल्याच्या नंतर पप्पांचा फोन बिझी लागला, आय थिंक सो. मग मी अजून एक माझे भाऊ आहेत, त्यांचा नंबर दिल्याच्या नंतर मग गुरूंनी सांगितलं की बाबा, अशी अशी व्यक्ती आहे तुमची, ती माझ्याकडे आलेली आहे आणि घ्या तुम्ही बोला तिच्याबरोबर. सडनली समोरून असं बोललं आणि फोन स्पीकरवरती होता. सडनली समोरून असं बोललं गेलं की ठीक आहे, आम्हाला माहिती होतं ती किन्नर लोकांमध्येच जाणार आहे आमची व्यक्ती, काही हरकत नाही, आम्हाला माहिती ती अशी पण ₹100-200 रुपयासाठी पटरीमध्ये उभी राहणार आहे. तो जेव्हा मी शब्द ऐकला ना, त्यावेळेस मला असं रिअलाइज झालं की माऊ, हे समाजाने त्यांना दिलेला टॉन्टचं प्रतिउत्तर आहे. आता ह्याचं प्रतिउत्तर तुला द्यायचं आहे. त्याच्यामुळे हे जे पण काही आपण आयुष्य जगतोय, ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण चांगलं नाव करूया आणि त्याच्यानंतर आपण समाजाला सुद्धा आपण सांगू की अरे, माझ्या आईवडिलांना तुम्ही जे टॉन्ट मारत होतात, की तुम्हाला असं वाटत होते की एक किन्नर म्हणजे एकदम फालतू आहेत किंवा ती लोक असंच काहीतरी करू शकतात, असं नसतं. किन्नर लोक सुद्धा काहीतरी वेगळं करू शकतात. कारण की मी एक शिकलेली व्यक्ती होती, मी वेल एज्युकेटेड आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी काहीतरी ह्या समाजामध्ये वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि मी असं म्हणेन ना की आयुष्यामध्ये प्रत्येकाला गुरुकिल्ली मिळते. मी गुरूंच्या घरी गेल्याच्या नंतर त्या फोनमधून येणारा आवाज ही माझ्यासाठी गुरुकिल्ली होती. मला आजही मी त्या व्यक्तीवर, म्हणजे समोरून मी नाव नाही घेणार खरं तर, पण मी समोरची व्यक्ती जी पण कोणी बोलली, मी त्या व्यक्तीबरोबर आजही जेवढं आधी आदराने बोलत होती त्याच्याही आदराने मी जास्त आता बोलते त्या व्यक्तीबरोबर. कारण की मला असं वाटतं ना की त्या व्यक्तीने जर ती गोष्ट बोलली नसती तर मी आज इथे नसते. नाहीतर मी आज जर त्या गोष्टी मी ॲग्रेसिव्हपणे एकदम घेतल्या असते, हां मला बोलले, ठीक आहे, मला बोलले मी असं करणार म्हणून, ठीक आहे तुम्हाला दाखवतेच, हे जर मी त्यावेळेस माझे जर विचार असते तर आज मी इथे नसते. मग मी त्याच्या ऑपोजिट करत बसले असते किंवा तेच लाईफ करत असते. मग मला असं वाटलं असतं, हां मी यांना दाखवते मग पैसे कमवून. नाही, मला पैसे इम्पॉर्टंट नाही आहेत, मला इज्जत, एखाद्याचा स्वभाव इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला एक गुरुकिल्ली मानली आणि त्याच्यानंतर मग मी माझं आयुष्य जगण्यासाठी सुरुवात केली. मग घरी गेल्याच्या नंतर मग मला घरी विचारलं गेलं की तू जेवलीस का वगैरे. तर मी म्हटलं जेवली नाहीये, पण मला घरी म्हणजे तुमची जी कम्युनिटी आहे तिथे. हां, कम्युनिटी इट मीन्स माझ्या गुरूंकडे मी गेली. हां, जी माझी गुरूंची कम्युनिटी आहे, जिथे आम्ही ट्रान्स कम्युनिटी, जे पण आम्ही ट्रान्सजेंडर किंवा किन्नर कम्युनिटी आम्ही जिथे राहतो, तर तिथे मी गेले. तिथे गेल्याच्या नंतर मग मला विचारलं जेवले का वगैरे, तर सगळीजण होते तिथे आणि मग मला कुतूहल,
सगळ्यांचं, की अरे हे किती छान राहतात आणि हे किती सुंदर दिसतात, मी पण अशी सुंदर दिसली पाहिजे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींनी रात्री मी जेवले त्यांच्याबरोबर थोडंसं. त्यावेळेस कुठेतरी थोडंसं बेटर फील झालं, की हां, मी कुठेतरी इथे माझं आयुष्य जगू शकते. आणि झोपल्याच्या नंतर त्याच्यानंतर रात्रीची वेळ झाली, मग झोपली मी. झोपली त्यावेळेस मी त्या दिवशी गुरूंच्या बाजूलाच झोपले होते. थोडंसं डिस्टन्समध्ये, कारण की मला एकांत आवडत होता. पण मग झालं असं, की थोडंसं म्हणजे मी रात्रीची थोडीशी लेट झोपले. सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा गुरूंच्या मी कुशीमध्ये होते माझ्या. आणि मला असं फील झालं, की माझ्या मम्मीच्या कुशीमध्ये आहे की काय? आणि नंतर मला असं फील झालं, की "अरे नाही, माऊ तू तर तुझ्या गुरूंकडे आली आहेस." म्हणजे त्यावेळेस ना, मी मगाशी म्हटले, की मला ज्यावेळेस पहिल्यांदा रात्री जसं मला फील झालं होतं, तसं त्या दिवशी मला नाही फील झालं. त्या दिवशी आपल्या लोकांमध्ये असल्यासारखं वाटलं आणि असं वाटलं, की "अरे ही माऊ तुझं आयुष्य आहे आणि इथे तू राहू शकतेस." आणि मग माझ्या गुरूंनी मला तेव्हा सकाळ-सकाळ झोपेतच जाग आल्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं, "काय गं बरं वाटतंय का तुला?" मी म्हटलं, "हां, बरं वाटतंय." तर "नाही, मी तुला असं जवळ घेतलं, तुझी मम्मी पण तुला जवळ घ्यायची ना." तर मग ना मला तिथे सुद्धा रडायला आलं, की हां, माझ्या घरी माझ्या मम्मीला एक सवय होती. जेव्हा मी माझ्या मम्मीकडे राहायचे, माझे घरातले सगळे जेव्हा जॉबला जायचे, तेव्हा माझी मम्मी आणि आम्ही दोघीच घरामध्ये असायचो. तर मी जेव्हा घरी असेल ना, तर माझ्या मम्मीला मला उठवायचं असेल, तर माझी मम्मी माझ्यासाठी एक गाणं बोलायची, की ते हिंदी पिक्चरमधलं आहे एक सॉन्ग अल्बममधलं आहे, मैया मोरी मैं क्यूँ नहीं माखन खायो. तर मग ती अशी नाही का उचलून माझं डोकं मांडीवर ठेवून मग ती अशी बोलायची, "उठ ना माऊ, उठ ना." सॉरी, माझी मम्मी मला माऊ नव्हती बोलत, माझी मम्मी मला मया बोलायची. कारण की माझ्या आई-वडिलांकडे नाव माझं महेश आहे. सो त्याच्यामुळे माझी मम्मी अजूनही मला मयाच बोलते शॉर्ट फॉर्ममध्ये, की "उठ ना मया, काय झालं? उठ ना, आपल्याला कामं करायची आहेत, असं करायचंय." सो मग माझी मम्मी ते गाणं बोलायची, की "मैया मोरी मैं क्यूँ नहीं माखन खायो." अशा पद्धतीमध्ये. आणि मग त्या आवाजाने मी फ्रेश वाटायचं थोडंसं माझ्या मम्मीच्या ह्याने आणि मी उठायचे आणि मग घरातली कामं करायला लागायची. तर त्यावेळेस ते मला गुरूंनी जेव्हा विचारलं, की "तुझी मम्मी पण तुला जवळ घ्यायची ना?" तर मी म्हटलं, "हां." कारण की मी एक मनाने स्त्री होती, त्याच्यामुळे मी भावाबरोबर जास्त क्लोज नव्हते, वडिलांबरोबर क्लोज नव्हते. फक्त मम्मीबरोबर क्लोज होते. मला असं इंटेन्शन होतं, की माझ्या मम्मीने तरी ॲटलीस्ट मला समजून घ्यावं. पण नाही घेतलं होतं त्यावेळेस समजून. ते झाल्याच्या नंतर मग सकाळी उठले आणि त्याच्यानंतर कपडे नाही आहेत माझ्याकडे. एकच साडी होती, जी मी होळीमध्ये घालायची मागताना. आता घरातले तर आपल्याला गाऊन हवाय किंवा जे पण आपण लेडीज लोकं वेअर करतो ते कपडे हवेत. ह्या शर्ट पॅन्टमध्ये तर मी किती दिवस राहणार आहे. मी काल तर हे कपडे घालून आले. कपडे नव्हते. मग गुरूंकडे माझ्या जुने जे कपडे होते त्यांच्याकडे जे एक्स्ट्रा जे ठेवलेले, त्यांनी त्याच्यातून काढून मला एक टॉप होता ऑरेंज कलर आणि व्हाईट त्याच्यावरती असे व्हाईट आणि ऑरेंज टाइपमध्ये एक टॉप होता आणि एक जीन्स होती, जी मी घरातून वेअर करून गेली होती. ती जीन्स आणि तो टॉप. हे माझं आयुष्य. म्हणजे एखाद दिवशी ती जीन्स आणि टॉप घालायचं. एक रात्री झोपताना पेटिकोटवरती झोपायचं. रात्रीच्या वेळेस ती जीन्स धुवायची, टॉप धुवायचा. एक दिवस तो शर्ट घालायचा आणि ती पॅन्ट घालायची. त्यावेळेस देण्यासाठी माझ्या गुरूंनी मला बरेच कपडे दिले असते. पण त्यांना ही लाईफ मला रिअलाईज करून द्यायची होती, की ही लाईफ अशी आहे. आज तुझ्याकडे काहीच नाहीये. तुला कोणाचाच सपोर्ट नाहीये. तुला ह्या 2 जोडी कपड्यांमध्ये तुला आयुष्य काढायचंय. काढू शकतेस? तर तू ह्या आयुष्यामध्ये म्हणजे ह्या किन्नर कम्युनिटीमध्ये राहू शकतेस. असं त्यांना इनडायरेक्टली मला समजवायचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी मला ते एकच टॉप दिला होता आणि त्याच्यानंतर मग मी आमच्या इथे म्हणजे गुरूंचंच शिष्य करण्याचा कार्यक्रम होता. शिष्य बनवत होते, देवाचा कार्यक्रम होता. सो त्या देवाच्या कार्यक्रमामध्ये मी झांज वगैरे वाजवत होते, नाचले वगैरे आणि त्या कार्यक्रमाचं पाऊड जे असतं म्हणतात, ते पाऊड आलं आणि मला ₹200 मिळाले त्या कार्यक्रमामध्ये. आता म्हटलं हे 200 नाही सॉरी ₹300 मिळाले आणि नाशिकमध्ये ना सैलानी बाबा म्हणून एक चौक आहे. त्या चौकाच्या इथे ना सेल लागतो. तर आम्ही त्या सेलमध्ये गेलो होतो. मी आणि आमच्याकडे एक मुलगी राहते. तर ती मुलगी आणि आम्ही दोघीजणी तिथे गेलो आणि गेल्याच्या नंतर आम्ही ₹150 चा टॉप आणि ₹150 ची पॅन्ट हे काय म्हणतात त्याला आपण प्लाझो टाइप असं म्हणू आपण थोडंसं ते घेतलं आणि त्याच्यानंतर ते एक माझ्यामध्ये ॲड झालं माझ्या कपड्यांमध्ये.
मग ते झाल्यानंतर मग मला गुरूंनी एक साडी दिली. त्याच्यानंतर माझ्या घरातून आणलेली एक साडी होती. मग मला प्रत्येकजण एक कपडे देत गेले. मग मी ते आयुष्य जगत गेली. नंतर मग माझे ते सगळं झाल्याच्यानंतर मी 6 महिने त्या पोझिशनमध्ये होते. 6 महिन्याच्या नंतर माझ्या घरी माहिती पडल्याच्यानंतर माझे आई-वडील मला घेण्यासाठी आले होते नाशिकमध्ये. माझे आई-वडील आणि माझा एक मित्र होता, ते लोकं मला घेण्यासाठी आले. तर मी म्हटलं, की मी काही येणार नाहीये. मी इथेच राहणार आहे. मला माझ्या गुरूंकडेच राहायचंय. तर माझ्या मम्मी-पप्पांचं असं म्हणणं होतं, की "ठीक आहे, मग घरी जे तुझे देव आहेत, ते देव घेऊन जा तू." तर मी म्हटलं, की "नाही, मी येईल घ्यायला, पण मी आता तुमच्याबरोबर येणारच नाही." कारण की मला माहिती होतं माझ्या आई-वडिलांचा जो आक्रोश आहे, माझे वडील आर्मी रिटायर्ड आहेत. ऑब्व्हियसली थोडंसं गरम गरम डोके. गरम डोक्याचे आहेत. तर मी म्हटलं, की मी जर घरी गेले तर मला ही लोकं मारतील. कारण की मी आता एवढा मोठा पाऊल उचललाय. मग मी काही गेलेच नाही घरी आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी घरी गेले आणि त्याच्यानंतर मग पुन्हा कार्यक्रम आले. कार्यक्रम करत होते. त्याच्यानंतर मग अजून काही पूजा-पाठ वगैरे गुरूंबरोबर राहून मी सगळा केला. त्याच्यानंतर माझी थोडीफार अर्निंग केली. माझा एक मित्र होता. त्या मित्राने मला 3 गाऊन आणि जे पण माझे डेली वेअरचे कपडे होते ते दिले. 2-3 साड्या दिल्या. इव्हन शिवून वगैरे त्यांनी दिल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी. तर मग असं हळू मला प्रत्येकाचे सपोर्ट मिळत गेले आणि त्याच्यानंतर मग मी हे आयुष्य जगत आले. म्हणजे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये खूपच सुंदर दिसता. एखाद्या मुलीसारखंच मेन वाटता तरी. तर असं कधी प्रसंग आलेत का, की मुलांकडून त्रास झाला वगैरे जेव्हा तुम्ही समाजात वावरताय? मुलांकडून आत्ताही, आता तर मी सोशल मीडियावरती आहे म्हणा, थोडीफार ॲक्टिव्ह असते. प्रमाणाच्या बाहेर मुलांकडूनच मला त्रास आहे. म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला तर ते जेव्हा रस्त्यावरनं येता जाताना आपण जे कोणी छक्का, गूड, मामू, बायला ह्या सगळ्या गोष्टी बरेच जणांकडून आपण ऐकतो, की हा त्रास प्रत्येकाला आहे, प्रत्येक किन्नरांना आहे, प्रत्येक ट्रान्सजेंडरला आहे. तर तसा तो मलाही होता त्यावेळेस. पण तेव्हा असं काही वाटायचं नाही. पण आता अशी सिच्युएशन होते ना, की मला असं वाटतं कधी-कधी, माऊ तुझं हे जे चेहरा आहे हा बिघडव तू. लिटरली मला मारण्याच्या सुद्धा धमक्या आलेल्या आहेत. मला घरात घुसून तुला मारणार म्हणून. आमच्या कम्युनिटीतल्या पण काही जणांनी मला धमक्या दिलेल्या आहेत, की तुझ्या घरामध्ये मी पोरं पाठवेन. आणि कशासाठी? मी अशी दिसते किंवा माझं तडक-फडक बोलणं आहे. मी जे पण आहे खरं बोलते. मध्ये मी जेव्हा YouTubeला एका वेळेस ट्रोल झाली गेली. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने फोन करून सांगितलं होतं, की "तू जास्त शहाणपणा जर केलास, तर तुझ्या घरामध्ये पण पोरं घुसवेन" म्हणून. आणि तशी वेळ आली आणि माझ्या घरामध्ये मुलं घुसली होती. आणि त्यावेळेस मी आणि माझी एक शिष्य आहे सान्वी, आम्ही दोघीच होतो. आम्ही दोघी खूप घाबरलो. त्याच्यानंतर पटापट आम्ही आजूबाजूवाल्या काकी ज्या पण आमच्या होत्या, त्यांना आम्ही फोन केले. त्यांना सांगितलं. त्यांनी लगेच त्या काकी सपोर्टसाठी बाहेर आल्या आणि जशा त्या काकींनी दरवाजा उघडला तशी ती पोरं पळून गेली. म्हणजे इतकं सहन केलंय. रस्त्यावर मी अक्षरशः, खोटं वाटेल, पण मी माझ्या चेहऱ्यावरती चाकूनी असं ब्लेड जे असतं ना, त्याने सुद्धा असे हे करून घेतले, की मला हा चेहरा नको. इतकं मी कंटाळलेली होती माझ्या चेहऱ्याला. सोशल मीडियावरती, Instagramवरती अजूनही अशी बरीचशी मुलं आहेत, की ती मुलं मुलीच्या आयडीवरनं आपल्याला मेसेज करतात. आता ऑब्व्हियसली एखाद्या मुलीने जर मला मेसेज केला, "ताई प्लीज मला तुझ्याशी बोलायचं, ताई प्लीज मला तुझ्याशी बोलायचं." सो मला असं वाटतं ना, की जाऊ दे गं, एखादी मुलगी आहे, तिला तिचं काहीतरी मन हलकं करायचं असेल, ती नाही कोणाला शेअर करू शकत, ती मला शेअर करण्याचा प्रयत्न करते, तर आपण बोलावं. ह्या इंटेन्शननी जर मी बोलते, म्हणून मग मी बोलणं चालू केलं. एक-दोनदा असं बोलता म्हणजे 10-5 मिनिटानंतर कळतं, की तो मुलगा आहे. कधी-कधी असं होतं, की बोलल्याच्या नंतर मग, "ताई प्लीज मी मेसेजवरती नाही बोलू शकत. प्लीज तू समज ना. मला नंबर दे तुझा." मग आपण विचार करतो, की ठीक आहे चल. नाहीतर मग ती समोरून स्वतःचा नंबर देणार. आपण असा विचार करणार, नाही एखादी मुलगी आहे, तिने आपल्यावरती एवढा ट्रस्ट ठेवलाय म्हणजे ऑब्व्हियसली ठीक आहे, आपण पण त्या नंबरवरती फोन करा. मग किंवा आपला नंबर शेअर करा. मग काय होतं, समोरच्या व्यक्तीकडे जेव्हा नंबर जातो ना, त्याच्यानंतर कळतं, की अरे हा मुलगा आहे. मग त्याच्यानंतर ती मुलं बोलणार, मग "अगं तू लई छान दिसतेस, तुझ्याशी बोलायचं होतं, तू खूप ॲटिट्यूड दाखवते, तुझ्याशी बोलायचंय, तुला भेटायचंय म्हणून मी मुलीच्या आयडीने बोललो." असं तसं बोलतात. मग इनोसेंट ब्लॅकमेल करणं, म्हणजे की "बाबा नाही यार, तू खूप छान आहेस खरंच, पण मी त्या कॅटेगरीचा मुलगा नाही, मी तुला वेगळ्या इंटेन्शननी बघत नाही." चिडवून नाही कोणी आपल्याला त्रास देत, पण इमोशनली अत्याचार म्हणतो ना आपण, तसं इमोशनली टॉर्चर होते आपण, म्हणजे होते मी कधी-कधी.
कधी कधी असं एखाद्या मुलं आपल्याबरोबर चांगलं बोलतात, पहिल्या स्टार्टिंगला ताई वगैरे बोलणार, ताई तुम्ही छान आहात, तुम्ही खूप छान कला आहे तुमची, तुम्ही ही कला जोपासताय, तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर खूप आदर वाटतो, असं तसं हे ते. नंतर हळूहळू हळूहळू फ्लर्ट करत राहणार. मग नको, तुला काय वाटतं, मी तुला ताई म्हणावं का, आणि ह्या सगळ्या गोष्टी. मग मला असं वाटतं की अरे मी तुला दादा बोलतेय, तू मला ताई बोलून मोकळा झाला आहेस, आणि त्याच्यानंतर तू मला फ्लर्ट करतोयस, म्हणजे भावा बहिणीचं रिलेशनच तुला माहिती नाहीये. अशा मुलांबरोबर मी का बोलू? आणि त्याच्यानंतर मग मध्ये माझा एक नंबर जो होता, तर तो नंबर व्हायरल झाला गेला. म्हणजे मी माझ्या एका मैत्रिणीला दिला, मग त्यांनी कोणाकोणाला दिला, तर तो मित्रांनी केला, मैत्रिणींनी केला, कोणी केला मला माहिती नाही. पण मला आजही सोशल मीडियावरती जेव्हा मी असते ना, तेव्हा मला प्रत्येक मुलाला दादा बोलावंसं वाटतं, आणि मी बोलते दादा. आणि प्रत्येक ज्यांना माहिती आहे ना, की अरे ही ताई आहे आपली, ती मुलं म्हणजे ज्यांचे संस्कार चांगले आहेत फॅमिलीतून, ती मुलं मला ताईच म्हणतात. आणि आज सोशल मीडियावरती मी माऊ ताई म्हणूनच ओळखली जाते सगळ्यांना. जर मला कोणीतरी स्वतःहून म्हणते ना, "हां, ताई कशी आहे? बरी आहे का?" "बरं." खूप छान वाटतं मला. पण "काय गं माऊ कशी आहेस का?" तर मला ना थोडंसं भीती वाटते, की अरे हा आता माऊ बोललाय. पुढे जाऊन असं नाही झालेलं आहे, की कोणी मला माऊ म्हटलेलं आहे आणि त्यांनी मला फ्लर्ट नाही केलेलं. हां, काही जण आहेत, की जे खरंच मैत्रीचं नातं माझ्याबरोबर निभवतात. जसे की माझे स्कूल फ्रेंड्स आहेत, मित्रमंडळी ज्या आहेत, ते माझ्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मला जर असं एखाद्या वेळेस असं काय वाटलं ना, की अरे मला ही गोष्ट माझ्या मित्रांना शेअर करावी, तर मी करते. अजूनही माझे मित्र तेवढंच मला आपलं मानतात, की "ठीक आहे, तू बोल. तुला जे काय बोलायचं, काय प्रॉब्लेम आहे तुला?" हे मी सगळं सांगते कधी-कधी. पण कधी-कधी काही गोष्टी अशा असतात ना, की ते मी नाही सांगू शकत. माझ्या कम्युनिटीमधले असतील म्हणा, किंवा आणखीन मला कोणी ब्लॅकमेल करत असेल किंवा अजून काय, मी त्या मुलांना नाही सांगू शकत. मग स्वतःमध्ये ते गुंतून राहावं लागतं. कधी-कधी स्वतः मी खूप म्हणजे म्हणतात ना, एक टॉर्चर असतं आपल्याला, की मी अरे ही गोष्ट मी कोणाला सांगू? ही गोष्ट मी कोणालाच सांगू शकत नाही. अशी गोष्ट होऊन जाते. त्यामुळे खूप सोशल मीडियावरनं किंवा समाजामध्ये मुलांचा तर त्रास खूपच आहे. हां, असं नाहीये की प्रत्येक मुलांचा आहे. काही मुलं अशी आहेत, की अक्षरशः त्यांनी मला सख्ख्या बहिणीसारखं मानलेलं आहे. ती म्हणजे माझ्या घरी जरी आले तरी पण एक हक्क असतं ना, आपल्या एक ताईच्या घरी चाललोय आपण. ताई आज हे बनव गं, ताई आज ते बनव गं. मी बनवते. मी ते जेवतो, आम्ही सगळे एकत्र बसून जेवतो. माझे स्कूल फ्रेंड्स लोकं कधी-कधी येतात माझ्या घरी. माझ्या मैत्रिणी येतात. माझ्या मित्रांचे वाईफ्स आहेत, म्हणजे त्यांचे लग्न झालेल्या बायका आहेत, त्या येतात. त्यांचे लग्न झालेले आहेत आता. त्यांची मुलं येतात. म्हणजे माझ्या मित्रांनी मला वेगळं नाही समजलेलं. पण मग हा जो बाकीचा समाज आहे, ह्या समाजामध्ये खूप मी टेन्शनमध्ये असते. म्हणजे नाही सहन होत मला ह्या गोष्टी. आपल्याला असं वाटतं ना, की अरे ठीक आहे, फ्लर्ट केला, विषय बंद करून टाक. मग जर एखादा तो मुलगा म्हणणार, "हां, अच्छा, ठीक आहे, तू माझ्याशी बोललीस ना, मग आता मी हे तुझ्या मम्मीला दाखवतो, हे तुझ्या पप्पांना दाखवतो, थांब मी हे तुझ्या गुरूंना दाखवतो." मग मला असं वाटतं, की अरे मी जे पण काही नाव कमवलंय, ते माझ्या घरातल्यांना असं वाटणार, की "अरे ही असं का करते?" म्हणून. सो ऑब्व्हियसली ते एका प्रकारचं टॉर्चरच झालं. फक्त मी सांगू ना, माझे जे मित्रमंडळी म्हणजे माझे स्कूल फ्रेंड्स आहेत, जसं की चेतन आहे, त्याच्यानंतर विनय आहे. मी आवर्जून त्यांची नावं घेते, कारण की त्या लोकांचे सपोर्ट आहेत. दर्पण आहे, आहे ना. त्याच्यानंतर अजून माझे एक फ्रेंड्स आहेत, आशू आहे म्हणा, परत फणसेकर म्हणून माझा एक फ्रेंड होता, स्कूल फ्रेंड. लहानपणाचे माझे बरेच मित्रमंडळी होते, की त्यांचा आता माझ्याशी काही कॉन्टॅक्ट नाहीये. मैत्रिणी होत्या, त्यांचा माझ्याबरोबर आता काही कॉन्टॅक्ट नाही. पण जे पण आता काही माझे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, ते खूप चांगले आहेत. ते मला सपोर्ट करतात, की "ठीक आहे माऊ, तू अशी आहेस ना, अशी राहा. तू माऊ हे नको, तू हे कर." चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतात. पण बाकीच्या लोकांबरोबर जर बोलायचं म्हटलं, तर मला थोडीशी भीती वाटते. आत्ताच एक न्यूज बघितली की 24 ट्रान्सजेंडरनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. ते नक्की काय प्रकरण होतं? आय थिंक सो ते इंदोरचा जे पण आहे ते 24 जे किन्नर आहेत ते इंदोरचे आहेत. अ, तिथे असं काहीतरी म्हणजे त्यांचं 1-1.5 वर्ष ते जे पण काही त्यांचा जो काही मॅटर चालू आहे, 1-1.5 वर्ष झाली तो मॅटर चालू आहे. तिथे मी स्वतः 6 महिने मी आता मध्ये इंदोरला होते. इंदोरमधनं आल्याच्या नंतर त्या सगळ्या गोष्टी घडल्या. तिथे झालं असं, की एक दुसऱ्या गटाची जी एक व्यक्ती आहे, ती असं मुद्दामून असं खोटे आळे घेतीये. ज्या 24 किन्नरांनी जे फिनेल किंवा जे पण काही पियालेत, त्या लोकांना, की तुम्ही धर्मांतरण करण्यासाठी सांगताय किंवा तुम्ही वेगळ्या कास्टचे आहात, ह्या सगळ्या गोष्टी. मुळात माझं असं ह्या गोष्टीवरती वैयक्तिक मत आहे. म्हणजे आता देवाच्या कृपेने सगळे सुखरूप आहेत. 2-3 जणी ज्या होत्या,
त्या हॉस्पिटलाइज होत्या, ICUमध्ये होत्या, बाकी सगळे म्हणजे नॉर्मल वॉर्डमध्ये होत्या. त्याच्यामध्ये बरेच जेवण ज्याच्यामध्ये 24 जणांमध्ये नाही म्हटलं तरी 10-15 जण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. मी स्वतः घाबरले होते ज्यावेळेस हा प्रसंग झाला तेव्हा, की इथपर्यंत वेळ गेली आहे, की आपलं स्वतःचं अस्तित्व, आपण सनातनी आहोत किंवा आपण हिंदू धर्मातले आहोत हे दाखवण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतायत. एखाद्या गोष्टी म्हणजे समोरची जी व्यक्ती होती ऑपोजिट विरोधक पार्टी, त्यांनी इतकं त्यांना टॉर्चर केलं, की अक्षरशः ती लोकं मरण त्यांना जवळ वाटलं. म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. नंतर मी सविस्तरपणे माझी त्याच्यामध्ये एक मैत्रीण आहे, मी तिच्याशी बोलले, की "बाबा नेमकं असं काय झालं होतं, की तू एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या?" ती म्हणे, "नाही सहन होत आहे माऊ. आपल्याला एखादा माणूस 2 कानाखाली मारून गेल्याच्या नंतर ना आपण ते विसरून जातो ज्यावेळेस ते गाल व्यवस्थित होतो तेव्हा. पण एखाद्या वेळेस आपल्याला प्रत्येक गोष्टीत अडवलं जाणार. सारखं घरामध्ये पोलीस लोकं येणार, सारखं आपली व्हेरिफिकेशन होणार, आपले आधार कार्ड चेक होणार, पॅन कार्ड चेक होणार. आपण ₹2 कुठे मागायला जातोय तिथून धावत-धावत यावं लागते कारण की घाबरतो आपण. त्या तिथला जो आमचा किन्नरांचा डेरा आहे त्या म्हणजे जी किन्नरांची हवेली आहे त्या हवेलीमध्ये वयोवृद्ध किन्नरसुद्धा आहेत. मग ती आजारपण येतंच आपलं म्हातारपण आल्याच्या नंतर थोडंसं आजारपण येतं. काही जण म्हणजे प्रत्येकाला शुगर आहे किंवा काय आहे, ह्या गोष्टींमुळे बाकीचे जे किन्नर आहेत ती लोकं घाबरायचे. अरे किती दिवस सहन करणार आहे? तर त्यामुळे हा प्रसंग घडला होता. सनातनी हिंदू धर्मातले आपले जे किन्नर आहेत, जे 24 ज्यांनी जे पण काही पियाले होते, तर ते 24 जण जी पण आहेत ते सगळे सनातनी आहेत. ते त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टींचे न्यायनिवाडा झाला आणि बोललं की म्हणजे काय म्हणतात आपलं म्हणजे त्यावेळेस ना एक माझी त्याच्यामध्ये एक आमची नेहा दीदी म्हणून आहे. तिने तर अक्षरशः ती हे पण म्हटली, की "अरे मला तुम्ही काही विचारा ना, मी त्याची उत्तर देते. जय हनुमान ज्ञान गुण सागर." ते मी हनुमानांचं स्तोत्र म्हटली जाते माझ्याकडून. मी जय श्रीराम बोलते. मी सगळ्या गोष्टी करते. मी पूजा, पाठ, होम, हवन सगळ्या गोष्टी मला येतात. आणि तरीसुद्धा तुम्ही मला वेगळ्या धर्माचे बोलता, तर ही चुकीची गोष्ट आहे. मी मोठे-मोठे कुंकू म्हणजे ऑलरेडी तिच्या कपाळाला मोठी टिकली ती लावते आणि सगळ्या गोष्टी ती करते. तर ती जर सनातनी आहे, तिला जर कोणी म्हटलं मला असं वाटतं, की मी जर एक सनातनी आहे किंवा मी प्युअर हिंदू धर्मातली आहे माझ्या आणि मला जर सारखं येऊन टॉर्चर म्हणजे "तू हिंदू नाही रे गं, तू हिंदू नाही गं, तू वेगळीच." ऑब्व्हियसली त्याचा त्रास मला होणारच. सो त्या त्रासाला कंटाळून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. पण मग आता सगळ्यांची प्रकृती व्यवस्थित आहे आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याच जणांशी बोलते. त्याच्यामुळे आता तो जे पण काही आहे त्याच्यामध्ये बरेचसे पोलीस अधिकारी जे आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन चालू आहे. सगळ्या गोष्टींचं चर्चासत्र चालू आहे. आमच्या किन्नरांसाठी हा समाज आमचा रक्षक आहे. कारण की ज्यावेळेस आम्ही समाजाकडे टाळी वाजवून जेव्हा आम्ही मागायला जातो, तेव्हा हा समाजच त्यांच्यातले ₹2 काढून आम्हाला देतो, आहे ना. आम्ही आमची माधुकरी घेऊन जेव्हा फिरतो, तेव्हा ते आमच्या माधुकरीमध्ये येणारं दान हे आमच्या आयुष्यासाठी म्हणजे आमचं भवितव्य त्या माधुकरीवरती ठरलेलं आहे. त्याच्यातून येणारे जे पण काही ₹2 आहेत, पैसे आहेत, ते आमच्या फॅमिलीमध्ये किंवा आमच्या किन्नर समाजामध्ये वापरले जातात. जर का ह्या समाजातल्या माणसांनीच आमचा विरोध केला, ह्या समाजाच्या माणसांनीच आम्हाला असं काही ट्रीट केलं, तर आम्ही जाणार कुठे? तुम्ही म्हणता कामं करा, तुम्ही शिकलेले आहात, मग तुम्ही छान जॉबमध्ये जाऊ शकता, वेल एज्युकेटेड आहात. जसं की मगाशी आता मी म्हटली, तर बरेच जण असं पण म्हणू शकतील, "अगं तू तर मग चांगली शिकलेली आहेस ना, मग तू काय अशी घरामध्ये तू पण चांगलं कामाचं बघ ना." मी 10वीच्या नंतर मेकॅनिकल डिप्लोमा करण्याचा प्रयत्न केला होता. 10वीच्या बेसवरती मी जॉब करण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट इयरचा मी म्हणजे अभ्यास म्हणजे फर्स्ट इयरचा माझ्याकडे रिझल्ट होतं. त्याच्यावरती रिलेटेड मी जॉब शोधत होती. मुलुंडमध्ये मी एका जॉबसाठी इंटरव्ह्यूला गेले. ज्यावेळेस फोनवरती तर कळत नाही आणि त्यावेळेस मी माझ्या आधार कार्डवरती माझं जेंडर चेंज नव्हतं. तिथे गेल्याच्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं, की माझा इंटरव्ह्यू घेतला तोपर्यंत ते माझ्याशी चांगलं बोलले गेले आणि मला असं सांगितलं गेलं, की संध्याकाळी तुम्हाला आम्ही फोन करू. म्हटलं ठीक आहे. तर मग मी घरी आले. घरी आल्याच्यानंतर म्हटलं, जर जॉब लागला तर बेस्ट होऊन जाईल. नाही. मला संध्याकाळी पण फोन आला नाही. तर मी म्हटलं मी पुन्हा कॉल बॅक केला त्यांना. तुम्ही सांगणार होतात मॅम, की संध्याकाळचं काय? सांगणार होते, पण आम्ही तुम्हाला कॉल बॅक नाही केला ह्यासाठी बिकॉज तुम्ही एक ट्रान्सजेंडर आहात आणि आमच्याकडे ट्रान्सजेंडरसाठी भरती नाही आहे मॅम. आमच्याकडे मेल आणि फिमेलसाठीच भरती आहे. ते झालं त्याच्यानंतर मग
मी बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलं. अप्लाय करताना आपण ऑब्व्हियसली माझ्या बायोडेटामध्ये मी ट्रान्सजेंडरच टाकणार, कारण की मी ट्रान्सजेंडर आहे. सो मग कुठून मला बोलावलं गेलं नाही. बरेच जण असं म्हणतात, की हां, अगं ह्यांनी काम केलं पाहिजे. हिला तर चांगले 2 हात आहेत, 2 पाय आहेत, छानपैकी काम कर. नाही. मी तर म्हणते ना, तुमच्या घरामध्ये मला लादी कचऱ्यासाठी जरी तुम्ही मला घरात कामाला ठेवलात ना, तरीसुद्धा मी करेल. पण तुम्ही असं म्हणाल, की नाही, नाही आमच्याकडे रोज किन्नर येणार, तर बाजूवाले म्हणतील, "छी यांच्या घरी किन्नर लोकं का येतात?" म्हणून. सो ही सिच्युएशन आहे. म्हणजे तुम्ही म्हणता ना, कामं करा, पण आमच्या घरात नको, बाजूच्याच्या घरात करा. मग जर तुम्ही आम्हाला कामाचीच संधी देणार नाही, तर तुम्ही आमच्याकडे काय अपेक्षा ठेवता? की मी चांगली राहिली पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. माझ्याकडे संस्कार, मला लहानपणात संस्कारच झालेले नाहीयेत माझ्या समाजावरती. तर तुम्ही काय म्हणून अपेक्षा ठेवता? की मी तुम्हाला उलट बोलणार नाही, मी तुम्हाला शिवीगाळ करणार नाही, मी टाळ्या वाजवणार नाही. का म्हणून? मला कोणी शिकवलेलंच नाहीये. मला माहिती आहे, जर मी लहानपणापासून माझ्या गुरूंमध्ये राहिलेली आहे, मी समाजामध्ये जाते. समाज मला धिक्कारतोय लहानपणापासून. मी जेव्हापासून मागायला जाते, मला तेव्हापासून माहिती आहे हा समाज मला शिव्यागाळ्या करतोय. मग मी काय या समाजाचा विचार करू? मला असं वाटतं ना, मला जर एक कानाखाली मारली, तर मी आता एक कानाखाली खाऊन घेणाऱ्यातली नाहीये. मी तुला पण मारेन. तेवढी मी अग्रेसिव्ह आहे. झाले मी तेवढी अग्रेसिव्ह. समाजामुळे झाली. मला जर लहानपणी चांगले संस्कार मिळाले असते ना, तर मी नसते झाले तेवढे अग्रेसिव्ह. ही जी टाळी वाजवण्याची प्रथा आहे आणि एक विशिष्ट प्रकारे तुमच्यात टाळी वाजवली जाते, त्याच्या मागचं रहस्य काय आहे?